हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर माझा सुट्टीचा दिवस आहे ना, असाच काहीसा असतो. पण आहे ना, आज मला बरं वाटत नव्हतं, म्हणून मी जे रात्री 9:30 वाजता झोपले होते ना, तर डायरेक्ट दुपारी 1:30 वाजताच उठले होते. म्हणजे मध्ये उठले होते, आहोंना बाय केलं फक्त आणि त्यांना सांगितलं मी काय आज डबा करणार नाही, तुम्ही कंपनीमध्ये जेवा. सो ते तिकडेच जेवणार होते, तर मी डायरेक्ट झोपले आणि डायरेक्ट 1:30 पावणे 2 वाजता उठली. उठल्यावर पहिले मी मोबाईल बघत बसले. मोबाईल बघता बघता जे काय माझा टाइमपास चालू होता तो झाला. त्याच्यानंतर म्हटलं चला आता भूक लागली आहे, उठावं लवकर. मग उठले आणि मोबाईल पहिला चार्जिंगला लावला. त्यानंतर मस्त आहे ना, पडदे दरवाजा मस्त ओपन केला आणि लगेचच ब्रश करायला घेतला. ब्रश वगैरे करून इकडे तिकडे बघत आणि मस्त मी तोंड वगैरे मस्त धुवून घेतलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं चला आधी आहे ना आपण आवरून घेऊया, नंतरच काही ते खायला बनवूया. कारण आहे ना, म्हटलं मला नंतर पहिले खायचं आणि नंतर काम करायचा फार कंटाळा येईल. मग पूर्ण अंथरून वगैरे गोळा करून घेतलं आणि मस्त आहे ना दोन्ही रूम मस्त अशा झाडून घेतल्या. गॅलरीमध्ये पण इतकी धूळ आलेली ना, ती पण मस्त झाडून वगैरे घेतला, केर वगैरे भरून घेतला. आणि पटकन आहे ना गादी मी पुन्हा तशाच तसे टाकून ठेवत असते. कारण आहे ना, गादी जर फोल्ड केली ना की त्याला पूर्ण अशा गुठळ्या होत असतात, मग अशा पूर्ण टाकूनच ठेवत असते. मस्त बेडशीट वगैरे टाकून ठेवलं आणि फ्रेश रूम वाटत होती आता माझी जराशी. आज काय फरशी पुसली नाही, असं थोडंसं क्लीन केलं होतं वरच्या वर. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आंघोळ करायची, तर कपडे बघूया आपण काय धुवायचे काय नाही. मी आंघोळ करतानाच कपडे वगैरे वॉश करत असते, कारण नंतर मला फार कंटाळा येतो. आणि लगेचच कपडे साईडला काढून ठेवले जे धुवायचे होते ते. आणि मग लगेच टेबल वगैरे पुसून घेतला. कारण आहे ना, या रूम मध्ये आल्यापासून 2 खिडक्या आहेत आणि तो एक दरवाजा ओपनच असतो, खिडकी पण ओपनच असते, तर फार धूळ येते रूम मध्ये. मग मला रोज टेबल, फ्रीज, वॉर्डरोब, मिरर असं रोज पुसावं लागतं, कारण खूप धूळ येते रूम मध्ये. मग पुसून वगैरे छान असं घेतलं खिडकी वगैरे. त्याच्यानंतर हीटर लावलं. मला ना पहिले हीटरची फार भीती वाटायची, पण आता एवढी पण नाही वाटत. पण तरी बघत असते मी कसं लागले काय लागले, थोडा वेळ उभी असते तिथे. काल आहे ना 4-5 वाजता मी कपडे धुतले होते, मग ते आता मी काढून आणले आणि मस्त वाळले होते. ते टॉवेल वगैरे मी काल जास्त धुतले होते ना, मग ते आता त्यांची घडे वगैरे करून ठेवल्या वॉर्डरोब मध्ये छान असं. आणि लगेच आंघोळ करून फ्रेश झाली होती आणि मस्त कपडे वगैरे वॉश केले होते, ते पण टाकून घेतले. आणि ऊन जास्त पडलं होतं, तर मस्त झाडांना पण पाणी देऊन टाकलं आणि लगेचच म्हटलं चला आता काहीतरी खायला करूया. मग मस्त पास्ता बनवला होता. पास्ता आणि ब्लॅक टी. कुणाकुणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा, पण मला याचं कॉम्बिनेशन फार आवडतं. दूध होतं पण म्हटलं नको, पास्ता आणि ब्लॅक टी छान लागतो. मग मस्त ब्लॅक टी आणि पास्ता एन्जॉय केला मी मोबाईल बघत बघत. आणि खूप दिवसांनी मी असं टाइमपास करत माझं पूर्ण रुटीन म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास मी असे घालवले असतील टाइमपासमध्ये. त्याच्यानंतर खाऊन झालं आणि मस्त मी मोबाईल बघत माझा पूर्ण दिवस घालवला असा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला